बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातली। गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीसांनी जाहीर सभांचं शतक पूर्ण केल्यानंतर ते आता मुंबईमध्ये फटकेबाजी सुरू करणार आहेत। मुंबईत आजपासून देवेंद्र फडणवीसांच्या जाहीर सभा सुरू होणार असून उत्तर पश्चिम लोकसभेत ते साकीनाका इथून सभांना सुरुवात करणार आहेत। आज संध्याकाळी साकीनाक्याच्या गणेश मंदिर भागात फडणवीसांची सभा होणार असून त्यानंतर विक्रोळीच्या दुर्गामाता चौकात सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, एकीकडे राज्यभरात प्रचार सभांचा धडाका आहे, राज्यामध्ये शतक पूर्ण झालंय आणि आता देवेंद्र फडणवीसांची धुवाधार बॅटिंग मुंबईत पाहायला मिळेल का? नक्कीच तुषार, देवेंद्र फडणवीसांची बॅटिंग आता आपल्याला मुंबईत पाहायला मिळणार आहे, कारण की राज्यातील चौथ्या टप्प्यातलं मतदान 13 तारखेला होतंय आणि त्याच्या प्रचाराची सांगता काल होताना पाहायला मिळाली। त्यामुळे राज्यातल्या चौथ्या टप्प्यातलं मतदान जवळपास आता पार पाडताना पाहायला मिळते। त्यामुळे जो 5वा टप्पा आहे तो निर्णायक टप्पा आहे आणि तो मुंबईचा टप्पा आहे। त्यामुळे मुंबई ठाणे हा जो परिसर आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण परिसर आहे आणि इथे जवळपास आपल्याला मुंबईतल्या 6, ठाणा 1 आणि नाशिक 1 अशा 8 जागांचा समावेश होतो। तेव्हा आता देवेंद्र फडणवीस पुढचे काही दिवस आपल्याला मुंबईत शेड्यूल ठोकून असताना पाहायला मिळणार आहेत। मुंबईतल्या 6 उमेदवारांसाठी ते प्रचार करताना पाहायला मिळतील, मुंबईमध्ये रोड शो करताना पाहायला मिळतील। 4 टप्प्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी शतकी खेळी केलेली आहे, जवळपास त्यांचं शतक झालेलं आहे। आता मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या किती सभा होतात, किती रोड शो होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी खरे तुषार, देवेंद्र फडणवीसांच्या आता मुंबईमध्ये किती सभा होतात, किती रोड शो होतात आणि कशा पद्धतीने ते विरोधकांना धारेवर जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।